प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा कालचा म्हणजे 10 सप्टेंबरचा भाग तुम्ही बघत आहात. प्रेक्षकांनो, काल आमच्याकडे गौरी आल्यामुळे मला रात्री फार उशीर झाला होता आवरायला, त्यामुळे कालचा भाग देता आला नाही. आय एम व्हेरी सॉरी. पण कालचा भाग आज तुम्ही पूर्ण एन्जॉय करत आहात. तर सुरुवातीला आपण बघतोय या मॅडम या तन्वीचा फोटो हातात घेऊन म्हणत असतात, तू केव्हा येणार आहेस? आणि आता गणपती बाप्पाच्या आगमनाचा त्यांना आवाज येतो आणि त्या विचार करतात, बाप्पा आला, बाप्पा आला. आणि असं म्हणून त्या बाहेर आल्यात. अभिमन्यू सरांकडे गणपती बाप्पाचे आगमन झालेत आणि मॅडम आता गणपतीला नमस्कार करतात आणि म्हणतात, बाप्पा आला. आणि आता ती येणार, बाप्पा ती येणार ना रे. मॅडमची ही अवस्था बघून घरच्यांना फार कसं तरी होत असतं, विशेषतः आबा आणि अर्पिता दोघींना फारच कसं तरी वाटतंय. पण आता अभिमन्यू सर मॅडमला समजवतात अगदी लहान लेकराप्रमाणे, हो हो ती येणार. आपण आता गणपती बाप्पाची आरती करू, प्रतिष्ठापना करू, तुम्ही तोपर्यंत आराम कराल का? मी तुम्हाला आवाज देतो. आणि आता कसं बसं अभिमन्यू सर त्यांना समजावून त्यांच्या खोलीत घेऊन जातात. आणि आता इथे बघा, या अर्पिताचा नवरा समय लावत असतो. निनाद म्हणतो, अरे तू कर तयारी, मी आलोच. आता त्या अर्पिताच्या नवऱ्याला आलाय कंटाळा, म्हणजे शेखरला. शेखर म्हणतो, काय हा तुझा भाऊ, त्या म्हातारीला डोक्यावर बसून ठेवलंय त्याने. अर्पिता म्हणते, असे काय शब्द वापरताय हो सणासुदीच्या दिवशी? चला बरं गणपतीच्या पूजेची तयारी करायला मला मदत करा. आता लगेच ते म्हणतात, नाही नाही माझ्या मीटिंग वगैरे मला जावं लागेल. आणि आता पळ काढतात तिथून. बिचारी अर्पिता, सगळं काही तिच्यावर येतं, पण गौरी तिच्या मदतीला येतेच. आता ती गौरीची वाटच बघत असते, अजून कशी नाही आली. आता तेवढ्यात गौरी तिथे येते आणि नेमकं मॅडमचा ड्रेस तिथे अडकलाय जिन्यात. म्हणजे असं त्यांनी दाखवलंय की गौरी आली आणि त्या मॅडम तिथेच आहेत, पण त्यांची ॲक्च्युली अजून भेट नाही झाली. गौरी सॉरी म्हणते अर्पिताला. अर्पिता म्हणते, अगं ठीक आहे. आणि अभिमन्यू सर मॅडमला आता खोलीत घेऊन जातात. आता या गौरीने एवढे छान उकडीचे मोदक केलेत. अर्पिता म्हणते, अगो बाई काय छान झालेत ग मोदक. गौरी म्हणते, हळू ताई चटका बसेल. अर्पिता म्हणते, अगो किती छान जमतं तुला हे सगळं. तुला माहितीये माझी आई अगदी अशीच मोदक करायची, जसे तू केलेत ना अगदी तसे. मला नाही बाई जमत. पण काय ग गौरी, एवढ्या लवकर सगळी तयारी केलीस? गौरी म्हणते, हो ताई सगळी तयारी झाली आहे, नैवेद्य तेवढा वाढायचा आहे. भाजी आहे, वरण आहे, भात आहे, पापड करून ठेवलेत, भजी सुद्धा आहेत. अर्पिता म्हणते, खरंच ग बाई कमाल आहे तुझी, सगळी तयारी करून ठेवलीस. पण अगं गौरी, मला ना नैवेद्य नाही वाढतायत ग, जरा डावं उजवं होतं ग माझ्याकडनं. गौरी म्हणते, हरकत नाहीये, मी वाढते ताई, तुम्ही काळजी करू नका. पण आता हे सगळं झाल्यावर मी लवकर घरी गेले तर चालेल का? आता ही अर्पिता म्हणते, अगं असं कसं, गणपती आलाय आमच्या घरी, आरती करून जा ना, प्रसाद घे, तुझ्या आईवडिलांना दे, मग जा. गौरी आता इकडे तिकडे बघायला लागते आणि विचार करते, अरे देवा, माझी इच्छा तर आहे थांबायची, पण अभिमन्यू सर इथेच असतील, त्यांना मी इथे थांबलेलं नाही आवडणार. पण अर्पिताच्या मनासाठी गौरी तिला तयारी दर्शवते थांबवण्याची आणि थांबते सुद्धा. अर्पिताने मोदकाचं ताट आता ह्या अभिमन्यू सरांना दाखवलंय आणि म्हणते कशी, अरे बघ दादा किती छान झालेत ना मोदक, आपली आई करायची अगदी तसेच झाले ना. अभिमन्यू सर मोदकाकडे बघत भावुक होतात. पण आता ह्या वेळेला अभिमन्यू सरांना तन्वी आठवली आहे. तन्वी मोदक खाऊन म्हटली होती ना की काय छान झालेत मोदक, असे मोदक तर मला 7 जन्म सुद्धा जमणार नाहीत. आणि आता त्याच चेहऱ्याच्या सारख्या दिसणाऱ्या मुलीने तेच मोदक बनवलेत. हे बघून अभिमन्यू सरांना जरा भावुक व्हायला झालंय. पण आता त्यांची स्टोरी त्यांनाच माहिती, त्यामुळे या बाकीच्यांना ते कसे एक्सप्लेन करणार, त्यांच्या मनातील भाव असो. पण आता गौरीला बघतात ते समोर. अर्पिता म्हणते, बघ गौरीने केलेत मोदक. अभिमन्यू सरांचे डोकंच खराब झालंय गौरीला बघून. ते म्हणतात, ही इथे काय करतेय, कशाला आली ही? अर्पिता म्हणते, अरे असं काय करतोयस, माझ्या मदतीसाठी आली आहे ना ती. आता अभिमन्यू सर म्हणतात, झाली ना मदत, सगळी कामं आवरली ना, चल चल गा आता, चल बरं जा तुझ्या घरी. अभिमन्यू सरांनी अतिशय रूडली त्या गौरीचा हात धरलाय आणि आता तिला नमस्कार पण करू देत नाही गणपतीला आणि तिचा हात धरून तिला घराबाहेर काढत असतात. गणपती बाप्पा सगळं बघतोय असं त्यांनी दाखवलंय. तर गौरीला आता ते घराच्या बाहेर काढणार, तेवढ्यात आता गौरीचा हात पलीकडनं कोणीतरी धरलाय. निनाद सरांना त्यांचं वागणं अजिबात पटत नाहीये, पण बोलणार कोण? आता ही गौरी मॅडमकडे बघतच राहते. मॅडमनी तिचा हात घट्ट धरलाय आणि मॅडम खूप खुश होतात आणि म्हणतात, तू आलीस, आलीस तू, बघ बाप्पा आलाय, तू आलीस. हा सीन खूपच सुंदर दाखवलाय प्रेक्षकांनो. रॅदर हा सीन ऑफ द वीक ठरू शकतो. खूपच छान दाखवलाय त्यांनी. गौरी एकीकडे अभिमन्यू सरांकडे बघते आणि एकीकडे मॅडमने तिचा हात धरलाय हे बघते. आणि यावेळेला मॅडमच्या प्रेमाचं पारडं जड झालंय बरं का.
मॅडम अगदी भाऊक होऊन म्हणत असतात, तू आलीस ना, बघ बघ बाप्पा आला, आपण बाप्पाकडे जाऊ, दर्शन घेऊ. आता ती म्हणते हो हो मॅडम. आता मॅडम सरांना पण म्हणत असतात, ए बघ बघ ती आली. अभिमन्यू सरांचा गणपती अगदी मोठेपणाने मॅडम या गौरीला दाखवतायत आणि गौरी पण त्यांच्यासोबत बाप्पाला प्रेमाने नमस्कार करते आणि जसं जसं त्या तिला रिप्लाय करताय तसं ती त्यांना प्रतिसाद देत असते की हो आपण दर्शन घेऊ बाप्पाचं. अभिमन्यू सर हे बघून खूपच आश्चर्यचकित झालेत आणि ही अर्पिताचा नवरा सुद्धा यांना कोणाला हे कोडं उलगडे ना की ही बाई नेमकी गौरीलाच काय एवढी भाव देते. गौरीने आता आरती सुद्धा केली आहे प्रेक्षकांनो आणि मॅडम आरती होईपर्यंत तिथेच हजर होत्या, अगदी गौरीच्या सोबतच त्या होत्या. आता या निनादला तर फार आनंद झाला आहे. मॅडम पण खूप खुश आहेत आणि अभिमन्यू सरांकडे आणि गणपती बाप्पाकडे काहीशा अशा इमोशनल होऊन बघतात. अतिशय छान आणि अप्रतिम भाग दाखवला त्यांनी. पण नेमकं झालंय काय प्रेक्षकांनो, सणासुदीचे दिवस आहे आणि बायका खूपच बिझी असतात तो या दिवसात, हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. त्यातनं आमच्याकडे महालक्ष्मी आहेत, मग माझी धावपळ विचारूच नका. काल रात्री आवरता फार वेळ झाला आणि अगदी रिव्ह्यू देता झोपून गेले. काय सांगू तुम्हाला. आय होप माझ्या सगळ्या मैत्रिणी मला समजून घेतील. तर अशा पद्धतीने ही आरती सुरू होती. आभाने गौरीला बघितलंय. आभा ॲक्च्युली आतमध्ये खोलीत असते आणि गौरीला बघून ती खूप खुश होते आणि आता ह्या मॅडम पण खुश असतात. गणपती बाप्पाचं आगमन आणि त्यांच्या तन्वीचं आगमन दोन्हीही गोष्टी झाल्यात. त्या खूप कौतुकाने सारख्या तन्वीकडे म्हणजे आपल्या गौरीकडे बघत असतात. गौरीने त्यांना आरती पण दिली आहे. आता अभिमन्यू सर म्हणतात आता चला झालं ना सगळं, आता त्यांना प्रसाद पण घ्यायचा असतो, त्या प्रसाद पण ग्रहण करतात. अभिमन्यू सर त्यांना आता त्यांच्या खोलीत नेऊन सोडतात सगळं काही झाल्यावर आणि त्या पण ऐकतात पटकन त्यांचं. गौरी आता या आभाला बघते आणि आभा गौरीला. आता गौरी म्हणते अरे वा आभा तू इथे कशी काय. आभा म्हणते अगं गौरी तू कशी काय इथे, अगं हे तर माझंच घर आहे. गौरी म्हणते काय सांगतेस. आता ही आभा सांगते की ही माझी मम्मा आहे. अर्पिता म्हणते आय्या तुम्ही दोघी ओळखतात एकमेकींना. अगं हीच तर येते माझ्या मदतीला आभा. गौरी म्हणते हो आम्ही ओळखतो ना एकमेकींना. ॲक्च्युली काय झालं ना त्या दिवशी. गौरी आता एकदम बोलता थांबून जाते. आबा म्हणते मी सांगते मम्मा. अगं त्या दिवशी ना आता जो काही प्रकार झाला ना त्या दिवशीचा म्हणजे या दोघींची पहिली भेट तुम्हाला आठवतच असेल. या गौरीने आभाला वाचवलं. एक टपोरी मुलं असतात दोघं जण आणि ते या आभाची छेड काढत असतात. तेव्हा गौरीने अक्कल हुशारीने या आभाला वाचवलेलं असतं त्यांच्यापासनं. पण आता ही गोष्ट या आभाने लपून ठेवली ना सगळ्यांपासनं, त्यामुळे आता घरचे सगळे चिडलेत तिच्यावर. खास करून अभिमन्यू सर आणि त्यांची बहीण म्हणजे तिची आई आभाची. अभिमन्यू सर म्हणतात अर्पिता एवढी मोठी गोष्ट तू लपवलीस आम्हा सगळ्यांपासनं. अर्पिता म्हणते थांब जरा दादा. काय ग आभा साधारण हे केव्हा घडलं. आता आभा सांगते अगं आई परवा 8-8:30च्या दरम्यान झालं हे सगळं. अर्पिता खूप चिडते आणि म्हणते त्याच दिवशी ना ज्या दिवशी तू पिक्चरला गेली होतीस, तुला लाज नाही वाटत, तू माझ्याशी खोटं बोललीस. आबा म्हणते अगं आय एम सॉरी आई, माझं तसं इंटेन्शन नव्हतं ग. आता अर्पिता खूप चिडते आणि म्हणते काय ग तुम्ही आजकालच्या मुली, तुम्हाला कसं काही वाटत नाही. अगं आई वडिलांची तर तुम्ही सरळ अगदी खोटं बोलून जाता आणि काय ते मुलांसोबत हसणं बोलणं टाळ्या देणं. अगं आमच्या वेळेला आम्हाला सांगावं नव्हतं लागत की ह्या अशा गोष्टी मर्यादेत राहून करायच्या म्हणून, आणि आजकालच्या तुम्हा मुलींना तर काही चाडच नाही राहिली आहे. आभा म्हणते सॉरी गाई, पण आता यापुढे मी असं नाही करणार. आय एम व्हेरी सॉरी. खरं तर आभाला तिच्या चुकीची जाणीव झाली आहे, पण अर्पिताने मात्र आता तिची चांगलीच हजेरी घेतली आहे. अर्पिता म्हणते तुझं नेहमीच आहे हे आभा, प्रत्येक वेळेला तू असंच करतेस आणि कपड्यांचं तर विचारूच नका. अगं आम्ही सोबत असलो तर घाला ना तुम्हाला हवे ते कपडे घालायचे ते, पण केव्हाही कसंही वागायचं, मान मर्यादा ठेवायची नाही, वाटेल ते वागायचं, वाटेल तसं बोलायचं. आमच्या वेळेला आम्हाला कोणी सांगत नव्हतं असं की असं वागा तसं वागा, आमचं आम्हाला कळायचं हे सगळं. पण आता गौरी मात्र या दोघींच्या मध्ये डिस्टर्ब करून म्हणते सॉरी अर्पिता ताई, मी मध्ये बोलते, पण नेहमी मुलींनीच का लाज राखावी, मुलींनीच का नेहमी मागे हटावं. अर्पिता म्हणते अगं गौरी, पण मुलींनाच सगळ्या मान मर्यादा सांभाळायला नको का. खरं तर प्रेक्षकांनो काही अंशी अर्पिताचं म्हणणं मला खूप पटलंय. आता गौरी सगळं एक्सप्लेनेशन देते. त्या दिवशी अभिमन्यू सरांनी सांगितलं होतं ना, म्हणजे या गौरीला चिडवत होते सगळेजण की तो तुझा बॉयफ्रेंड आहे का म्हणून. त्या दिवशी जे अभिमन्यू सर बोलले ते सगळे तंतोतंत वाक्य गौरीने या अर्पिताला आणि आभाला कळवलेत.
अर्पिता म्हणत असते, पण मुलींनी थोडी चाट ठेवायला हवी ना, आपण कसं वागतो, कसं बोलतो, कोणासमोर बोलतो याचं भान ठेवायला हवं ना. आता ही गौरी म्हणते, तुमचं बरोबर आहे ताई, पण मुलींनीच हे सगळं का करायचं? मुलांनाही शिकवलं गेलं पाहिजे ना, की लहानपणापासून मुलींशी कसं वागायचं, कसं बोलायचं, त्यांना मान मर्यादा कळायला नको का? आता हे सगळं आमच्या सरांनी आम्हाला शिकवलंय. हो ना सर, मी बरोबर बोलते ना. आता तिने ते बरंच काही बोललंय प्रेक्षकांनो. तुम्हाला त्या दिवशी ऐकलंच असेल तुम्ही, अभिमन्यू सरांनी जे काही बोललं ते सगळं तंतोतंत बोलली आहे ती गौरी. आता तिचं हे बोलणं ऐकून सगळ्यांना खूप भारी वाटलंय. त्यातल्या त्यात स्पेशली निनाद सरांना जास्तीच भारी वाटलंय. पण अभिमन्यू सर आता निरुत्तर झालेत, कारण त्यांना कधी असं वाटलंच नव्हतं की हे सगळं आपल्या म्हणजे भाचीच्या बाबतीत होईल म्हणून. छान बोलली गौरी की मुलींनी स्वतःचं अस्तित्व का विझवायचं, ती मुलगी आहे म्हणून का? मुळात ही गोष्टच चुकीची आहे. समोरच्या व्यक्तीचं स्वातंत्र्य मान्य करायला मुलांना शिकवायला हवं. गौरी आभाला पण बोलते, हे बघ आभा, असं आई वडिलांशी खोटं बोलू नये, लेक्चर बुडवून खोटं बोलून असं दुसरीकडे जाऊ नये. आपले आई वडील आपल्यासाठी खूप काही करतात, आपण असं आई वडिलांपाशी लपवून ठेवू नये. म्हणजे अर्थात तुला जेवढं बोलते मी तेवढं ते मला सुद्धा लागू होतंय. आभा, तू जे काही वागलीस ते चुकीचं आहे. आता आभाला रिअलायझेशन झालंय. ती म्हणते, थँक्यू गौरीताई, तू किती छान समजवलंस ग. आणि आता अभिमन्यू सर गौरीकडे बघतच राहतात. आता आभा तिच्या आईला सॉरी म्हणते आणि म्हणते, आई मी असं परत नाही करणार. आणि मामा, आजपासून मी तुझ्यापासून काहीच लपवणार नाही, मी प्रॉमिस करते तुला. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मुलांनी जर मला छेडलं तर मी स्वतःला रिस्पॉन्सिबल नाही समजणार. आता निनाद सर म्हणतात, वा वा, याला म्हणतात परफेक्ट कम्युनिकेशन. काय रे अभिमन्यू सर म्हणतात, बरं झालं का तुमचं असं सगळं? मग आता लगेच निनाद सर म्हणतात, अरे निदान या पिढीला कळतंय सगळं, नाही करे अभि? पण अभिमन्यू सर विषय टाळत असतात. आणि आता गौरी तिथेच आहे. मग अर्पिता म्हणते, झालं का तुम्हा सगळ्यांचं? मी तुम्हाला प्रसाद देते. आता गौरीला खरं तर गणपतीला नमस्कार करायचा आहे, पण अभिमन्यू सर तिथेच टपून बसलेत तिच्यावर. त्यांना काही मॅडमच्या खोलीत जाऊ द्यायचं नाहीये बहुतेक तिला, पण ती जातच नसते तिकडे. आता ती देवाला नमस्कार करत असते. आता गौरी विचार करते, अरे देवा, यांचा काय प्रॉब्लेम आहे? हे माझ्या मागे मागे का करताय? आतमध्ये का नाही जात आहेत हे? गौरी तिथेच असते गणपती जवळ उभी. आता अभिमन्यू जर काही तिची पाठ सोडे ना, गौरी आता डोळे लावून प्रार्थना करत असते गणपतीला, बाप्पा, एरवी तू सतत सगळ्यांना काही ना काही देत असतोस, या अभिमन्यू सरांचा राग गिळून टाक, मला एवढंच हवंय तुझ्याकडून. आता बघ कसे बघतायत माझ्याकडे, मारक्या म्हशीसारखे. नाही, म्हशीसारखी नाही, अरे रेड्यासारखे बघतायत ते माझ्याकडे. गौरी असे मधून मधून डोळे उघडते आणि विचार करते, गेले का रे बाप्पा ते? अरे देवा, इथेच आहेत अजून. गौरी आता देवाला नमस्कार करते आणि कशीबशी तिथून निघून जाते. पण आता तिने एक छोटासा मूषक आणलाय त्या गणपती बाप्पा समोर आणि तो ठेवलाय. अभिमन्यू सरांना काहीतरी बोलायचंय गौरीला, पण आता ते वाट बघतायत गौरी केव्हा जाणार घरातनं. आता ही गौरी पुन्हा एकदा बाप्पाला म्हणते, बाप्पा मी आता येते. आय होप मोदक चांगले झाले असतील. खरं तर मला आईबाबांसाठी न्यायचे होते मोदक, पण जाऊ देत, हे सर इथेच उभे आहेत. आता निघते रे बाप्पा मी. आता गौरी बाप्पाकडे पुन्हा बघते आणि अभिमन्यू सरांकडे पण बघते, पण ते काही हाले ना बाबा तिथून. आता ती म्हणते, अर्पिता ताई मी येते. आता अभिमन्यू सर तिला थांबवतात आणि म्हणतात, गौरी थांब जरा 1 मिनिट. गौरी, आज तू म्हणजे आभासाठी जे काही आता ती पुढे काही बोलणार सर, तेवढ्यात ही आभा येते आणि म्हणते, अगं गौरीताई तुझी बॅग आणि हा घे प्रसाद. तुझ्या आईबाबांना नको का प्रसाद त्यांच्या मुलींनी केलेला? गौरी थँक्यू म्हणते आणि निघून जाते. आता या अभिमन्यू सरांचं थँक्यू त्यांच्याकडेच राहिलंय, पण गौरी निघून गेली आहे. आणि आता अभिमन्यू सर मनात विचार करतात की तुला थँक्यू म्हणून ही गोष्ट संपवायची होती गौरी, पण ती गोष्ट अशीच राहिली. पण मला तू माझ्यामध्ये आणि माझ्या माणसांमध्ये गुंतून राहायला नकोय. मी तुला जितकं दूर करतोय, तू तितकीच या घरामध्ये आणि माझ्या माणसांमध्ये गुंतत चालली आहेस. या घरापासून, मॅडम पासून आणि माझ्यापासून तू दूर राहायलाच हवीस गौरी. मला तू खूप दूर राहायला हवी आहेस, असं ते बोलत असतात. आणि प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय. पुढच्या भागात आपण बघणार आहोत ही डॉली एक मोठा प्लॅन रचते गौरीला अडकवण्यासाठी, कारण तिला गौरी सहन होत नाहीये. तिने गौरीला 3ऱ्या माळ्यावर जायला सांगितलंय कॉलेजच्या, कारण 3ऱ्या माळ्यावर काहीतरी मोठं गुपित आहे.
गौरीला तिथे अडकवून अभिमन्यू सरांचा ओरडा बसवणार आहे ती डॉली, कारण अभिमन्यू सर एका मुलावर असेच खूप ओरडले होते जेव्हा तो मुलगा 3ऱ्या मजल्यावर गेला होता. आता 3ऱ्या मजल्याचं रहस्य आपल्याला कळणार आहे. प्रेक्षकांनो, आज रात्री तुम्हाला पूर्ण प्रयत्न करेल मी रिव्ह्यू देण्याचा. आमच्या महालक्ष्मी संध्याकाळीच असतात, मी प्रयत्न करेल नक्की रिव्ह्यू देण्याचा. नाही जमला तर आजच्या प्रमाणे सकाळी नक्की देईल. पण 3ऱ्या मजल्याचं रहस्य काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. आजचा भाग आवडल्यास माझ्या एफर्टसाठी प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका आणि आपले चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. धन्यवाद.